नमस्कार. श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत डब्यासाठी चमचमीत अशी भेंडींची भाजी. एखाद वेळेस काय होतं, भेंडीची भाजी थोडीशी चिकट होते, तार तुटते. तर आज आपण इथे अजिबात तार तुटणार नाही, चिकटही होणार नाही, खायलाही तेवढीच चमचमीत आणि चटपटीत अशी आमटी भात, वरण भात असेल काही बनवू शकतो. चला तर मग सुरुवात करूया. तर चटपटीत अशी भेंडींची भाजी बनवण्यासाठी इथे मी एक अर्धा किलो एवढी भेंडी घेतली आहे. अर्धा किलोपेक्षा थोडीफार जास्तच आहे, 550 किंवा 700 ग्रॅम एवढी असेल. तर भेंडी घेताना अशी ताजी फ्रेश पाहून घ्यायची. ही भेंडी थोडीशी मोठी आहे, बारीक असेल तर तुम्ही भरली भेंडी ही बनवू शकता. आता भेंडी आपण सर्व धुवून घेऊयात. मोकळ्या पाण्यात अशी मस्त नळाखाली भेंडी धुवून घेतली. आता एका चाळणीवर पाणी निथळायला ठेवली. सर्व पाणी निथळल्यावर आपण ही भेंडी थोडीशी पुसून घेऊयात. तर एका मोठ्या परातीमध्ये किंवा ताटात असा रुमाल टाकायचा. पांढरा शुभ्र कपडा टाकल्यावर यात सर्व भेंडी टाकून घेऊयात किंवा कॉटनचा एखादी कपडा टाकायचा आणि त्यावरच भेंडी टाकूयात. एक एक भेंडी अशी पुसण्यापेक्षा अशी सर्वच रुमालाने आपण पुसून घेऊयात, म्हणजे पटकनही पुसल्या जाईल. तर हे पहा, या पद्धतीने अशी सर्व भेंडी पुसून घेऊयात. एक एक भेंडी अशी पुसायला थोडासा वेळ जातो, म्हणून अशी सर्वच अशी रुमालाने पुसून घ्यायची आणि पुन्हा ताटात अशी थोडी पसरवायची. आणि दुसरे साहित्य तयार करेपर्यंत आपण ही एक 5 ते 10 मिनटं पंख्याखालीही ठेवू शकतो. आता एक 5 मिनटं भेंडी पंख्याखाली ठेवली तरी इथे एक कोरडं वाटण करून घेऊयात. त्यासाठी मी इथे अर्धा किलो भेंडीसाठी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत. त्याचबरोबर एक पाववाटी एवढी तीळ आणि अर्धी ते पाववाटी एवढी किसून घेतलेले सुके खोबरे, 3 लाल अख्ख्या सुक्या मिरच्या, एक 18 ते 20 लसूण पाकळ्या. लसूण थोडासा जास्तच घेऊया. आता यातील मिरची आणि लसूण आपण बाजूला काढून घेऊयात आणि शेंगदाणे आपण भाजून घेऊयात. तर इथे शेंगदाणे, तीळ आणि खोबरे थोडंसं खमंग असं भाजून घेऊयात. गॅसवर तवा ठेवून घेतला. यावर शेंगदाणे घालूयात आधी आणि शेंगदाणे मध्यम ते मंद आचेवर मस्त असे खरपूस भाजून घेऊयात. आता शेंगदाण्यालाही थोडंसं डाग पडत आला की यात घालूया आता तीळ. गॅस मी अगदीच मंद आचेवर ठेवला आहे आता आणि मंद आचेवर करून काही सेकंदांसाठी तीळही यात भाजून घेऊयात. तीळ लगेच चटचट उडते, म्हणून यावरच सुके खोबरे घालूयात किसलेले. खोबऱ्याच्या वजनाने आणि तेलाने तीळही मग चटचट उडणार नाही. तर आता गॅस बंद केला. सुके खोबरे आपल्याला भाजायचे नाही, अगदीच लाल किंवा तांबूस रंगावर थोडंसं यात मिक्स करून घेतलं आणि तीळही मग खमंग भाजले जाते, जास्त उडतही नाही. तुम्ही पाहू शकता मस्त असं हे सुके खोबरेही गरम होऊन जाईल आणि कोरडं असं कुटल्या जाईल किंवा मिक्सरमध्ये फिरवल्या जाईल पटकन. आता भेंडी ही मस्त अशी कोरडी झाली होती पंख्याखाली. आता भेंडी आपण चिरून घेऊयात. तुम्ही जर भरली भेंडी करत असाल तर लहान भेंडी घेऊ शकता अगदीच, पण भेंडी मोठी असेल तर अशी तुकड्यांमध्ये करून यात मसालाही भरू शकता. पण मसालाही तसंही सर्वच मसाला तेलात भेंडी टाकल्यावर बाहेरच येतो. तर मी इथे अशी ही 4 भागांमध्ये भेंडी चिरून घेते. हे पहा, 1.5 ते 2 इंचाचे असे तुकडे करून घेतले. त्यानंतर अशी 4 भागांमध्ये भेंडी चिरून घेते. वेळ नसेल तर तुम्ही रात्रीही भेंडी चिरून ठेवू शकता. पण ते म्हणतात ना, हिरव्या भाज्या जर बराच वेळ अशा चिरून ठेवल्या तर त्यातील काही जीवनसत्वेही कमी होतात. आणि पटपट भेंडी चिरायची असेल तर एक 4-4 भेंडी घेऊन देठाचा भाग, पाठीमागचा भाग असा चिरून मग 2-2 इंचाचे असे तुकडे करायचे आणि मग अशा 4 फोडींमध्ये चिरून घ्यायच्या. पटपट चिरल्या जाते. तर हे पहा, या पद्धतीने मी इथे अशी एवढे भेंडी चिरून घेते आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या तुकड्यांमध्येही चिरू शकता. तर आपण याच पद्धतीने सर्व भेंडी चिरून घेऊयात. तर इथे मी अशा 2, 3, 4 भेंडी घ्यायची. हे पहा, आणि असा देठाचा भाग चिरून घ्यायचा. देठाचा भाग, पाठीमागचा भाग कट करून अशी या सर्व भेंडी या पद्धतीने चिरून घेतली. आपण 5च मिनटं भेंडी पंख्याखाली ठेवली होती तरीही मस्त कोरडी झाली, अजिबात वेळ लागत नाही. आणि या पद्धतीने भेंडी चिरून घेतली. इकडे आपले खोबरे शेंगदाणेही थंड झाले होते आणि सुके खोबरेही पाहू शकता आपण अगदी तांबूस किंवा लाल केले नाही, तर अगदी गरम तव्यावरच तसेच राहू दिले होते, म्हणून कुरकुरीत असं सुकं खोबरंही झालं. आता मिक्सरच्या भांड्यात हे सर्व घालूयात आणि सर्व टाकून घेतल्यानंतर आता चालू बंद करून थोडंसं जाडसर हे वाटून घेऊयात. तर यात घालूया आता लाल अख्ख्या सुक्या मिरच्या आणि या लसणातले अर्धे लसूण यात टाकूया आणि अर्धे तसे शिल्लक ठेवले आपण. लसणाची चरचरीत फोडणी देऊयात. तर आता हे पहा,
जाडसर असं इथे हे मी वाटून घेतलं लसूण मिरची घालून. आणि हे वाटून झाल्यावर आता इथे जे शिल्लक राहिलेले लसूण होते ते खलबत्त्यात ओबडधोबड आपण ठेचून घेऊयात. जास्त बारीक न ठेचता अगदी थोडंसंच असं ठेचून घ्यायचं. हे पहा, आता गॅसवर कढाई ठेवून घेतली. ह्यात घालूया अर्धा मोठा पाव चमचा एवढे तेल. तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा एवढी मोहरी आणि अर्धा चमचा एवढे जिरे घालूयात. जिरे मोहरी चांगले फुटल्यानंतर त्यानंतर घालूया ठेचलेला लसूण, अगदी चिमूटभर हिंग आणि लसूण लाल होत आला की यात घालूया आता चिरलेली भेंडी. यावरच कढीपत्त्याची पानं आणि भेंडी मध्यम आचेवर चांगली चरचरीत फोडणीमध्ये मिक्स करूयात. उलटपालट करून मस्त अशी भेंडी इथे परतवून घ्यायची. आणि चांगली भेंडी परतत आली की आता यावर ठेवूया आपण झाकण. एक 3 ते 4 मिनिटांसाठी झाकण ठेवून वाफ देऊन घेऊयात. आता एक 5 मिनिटानंतर झाकण काढून घेऊयात. तर मी मध्येही 2 मिनिटानंतर झाकण काढून थोडीशी उलट करून घेतली होती, पलटवून घेतली होती, थोडंसं हलवून घेतलं आणि आता एक 3 ते 4 मिनिटानंतर भेंडी थोडीशी आपली शिजत आली आहे. आता पुन्हा एकदा मिक्स करून घेतली आणि आता यात घालूया आपण काही पावडर मसाले. तर आता अर्धा ते पाऊण चमचा एवढे लाल मिरची पावडर, अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, त्याचबरोबर अर्धा चमचा एवढे आमचूर पावडर, पाव चमचा एवढी हळद, चवीनुसार मीठ घालूयात. आपण आधीही लाल अख्ख्या सुक्या मिरच्या घेतल्या 2 ते 3, म्हणून तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार थोडंफार कमी अधिक करू शकता. चवीनुसार मीठ घालून सर्व हे मिक्स करून घेऊयात. पुन्हा मसाल्यांमध्ये चांगलं परतवून घेतलं आणि त्यानंतर आता यात घालूया आपण शेंगदाणे सुके खोबरे तिळाचा कूट करून घेतला होता तो घालूयात. आणि यावरच थोडीशी चिरलेली कोथिंबीर आणि मध्यम आचेवर हे चांगलं मिसळून घेऊयात. भेंडीच्या आतपर्यंत मस्त असा हा दाण्यांचा कूट मिरची लसूण गेले पाहिजे तोपर्यंत मस्त असं हे परतवून घ्यायचं. आपण शेंगदाण्याच्या कूटमध्येही लसूण वापरला आहे. ही चटणी फार अशी छान लागते खायला. आणि चांगलं हे मिक्स केल्यानंतर आता 1 मिनटं ही भेंडी अशीच शिजू द्यायची मंद आचेवर. 1 मिनिटानंतर चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि गॅस बंद करूयात. थोडीशी अगदी उलटी करून घेऊयात. तर हे पहा, मस्त अशी सुटसुटीत भेंडी आपली तयार झाली आहे. थोडंसं अजून मिसळून घेतलं. गरमागरम भेंडींची भाजी आपली तयार आहे. अजिबात भेंडीला काळपट असा रंग आला नाही किंवा मसाले करपले नाही, तर मस्त लालसर भेंडींची भाजी दिसते. तेवढीच चटकदार आणि चटपटीत अशी बनली आहे. एकदा या पद्धतीने करून पहा, नक्कीच तुम्हाला आवडेल. डाळ भात असेल, आमटी भात असेल, वरण भात असेल किंवा ताटात एखाद भाजी कमी आली असेल तेव्हाही आपण ही भेंडींची भाजी बनवू शकतो. एक छोटंसं निवेदन, रेसिपी आवडल्यावर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटद्वारे नक्की सांगा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.